नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण चिकू जो आहे तो कावेरीला माशी अशी हाक मारणार आहे आणि तेव्हा यश ते ऐकणार आहे आणि तेव्हा मात्र यशला धक्का बसणार आहे. यश कावेरीला विचारणार आहे की हा आता काय बोलला, हा माशी बोलला. तेव्हा कावेरी मात्र यशला सांगणार आहे की नाही, तसं काही नाहीये, तो मम्मा बोललेला आहे असं कावेरी सांगणार आहे. पण यशच्या समोर शेवटी सत्य येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर सुलक्षणाने कावेरीला घरच्या सुनेचा मान दिलेला आहे आणि पूजेला बसण्याचा हट्ट कावेरीच्या समोर धरलेला आहे. त्यामुळं कावेरी जी आहे ती पूजेला बसणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे यश आणि कावेरी निघालेले असतात. तिथं पाणी सांडलेलं असतं आणि त्यावरून कावेरीचा पाय घसरतो. तेव्हा यश जो आहे तो कावेरीला तिथे सावरतो. कावेरी त्याला थँक्यू म्हणते. त्यानंतर यश पण तिला थँक्यू म्हणतो आणि दोघंही तिथून निघायला लागलेले असतात. परंतु आता कावेरी आणि यश यांच्यामधलं जे नातं आहे ते बऱ्यापैकी चांगलं होत आहे. पण यशच्या मनामध्ये जे विचार आहेत त्याला सनीनं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे फिल्मी स्टोरीप्रमाणे गोष्टी घडत आहेत असं सनीचं म्हणणं आहे. आणि यश मात्र त्या गोष्टींवरती विश्वास ठेवत असतो. यशला असं वाटत असतं की नाही, ही आपल्याला फसवत आहे, ही आपल्याला आपली फसवणूक करत आहे असं यशला वाटत असतं. आणि यश म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काय आहे ना हे अशा पद्धतीनं नाही झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की विद्या आणि त्याचबरोबर संदीप दोघंही माच्या रूमच्या शेजारी असतात आणि त्याचबरोबर कावेरीही तिथे आलेली असते. तेव्हा ते दोघंही तिथे विचार करत असतात की माने अजून काहीच खाल्लेलं नाहीये, मा कोणाशी काहीच बोलत नाहीये. संदीप म्हणत असतो पण आता जरी आपण माला काही सांगितलं तर मा ऐकूनच घेणार नाही असं संदीपचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते मी बोलून बघू का, आणि कावेरी मासोबत म्हणजे सुलक्षणासोबत बोलण्यासाठी पुढे येते. पण सुलक्षणाला ती सांगत असते की मा, जे झालं गेलं ते विसरून जा, नका विचार करू त्या गोष्टींचा. मांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यांना वाईट वाटत असतं, जे घडलेलं आहे ते खूप भयानक असतं. या सगळ्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण मानी स्वतः या सगळ्या गोष्टी तिथे बघितलेल्या असतात. स्वतः त्यांच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते खूपच भयानक अशा पद्धतीनं घडलेलं आहे. त्यामुळं माला या सर्व गोष्टींचा त्रास होत असतो. आणि मा मात्र म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही आत्ता तू माझ्याशी बोलायला यायची गरज नाही. कसं आहे, तू उदयची बायको जरी असली तरी तुझा मी इथे स्वीकार केलेला नाही. कारण उदयच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीत जरी काही असलं तरीही तुझ्या बाबतीत मी निर्णय घेतलेला आहे. तुला या घरची सून म्हणून स्वीकार नाही आणि तू मला मा म्हणायचं नाही. मी तुला याच्या आधीही सांगितलेलं आहे. एवढ्या स्पष्ट शब्दात मा इथे बोलत असतात आणि म्हणत असतात की नाही, कारण काहीही झालं तरीही तू कितीही म्हणालीस तरीही तो अधिकार मी तुला दिलेला नाही असं मा यांचं म्हणणं असतं. आणि त्या तिला तिथून जायला सांगतात. त्यानंतर यशला बोलवायला निशा गेलेली असते. निशा यशला बोलावून घेऊन येते आणि निशा यशला सांगू लागते की चल लवकर यश दादा, बघ ना मा ऐकतच नाहीये, माने काही खाल्लेलं नाहीये, कोणाशी काही बोलत नाही. आता यशही तिथं आलेला असतो आणि यश मग मासोबत बोलण्यासाठी येतो. यश माला समजावू लागतो. यश माला म्हणत असतो की मा असं काय करतेस तू, असं नको ना करू. तेव्हा मा ऐकून घ्यायलाच तयार नसते. कारण माझं असं म्हणणं असतं की जे काय झालेलं आहे ते खूपच भयानक आणि विचित्र पद्धतीनं झालेलं होतं. या गोष्टीमुळं घराची बदनामी झालेली आहे. पण जी गोष्ट घडलेली आहे ती विसरण्यासारखी तर अजिबातच नाही. आणि तेही तेवढंच खरं असतं. कारण आज यांच्या धर्माधिकारी फॅमिलीवर जे संकट आलेलं असतं, धर्माधिकारी कुटुंबावर जे संकट आलेलं असतं ते खूपच भयानक असं असतं. आणि त्यामुळंच इकडे माला खूपच टेन्शन आलेलं असतं. त्यामुळं या सर्व गोष्टी घडत असतात. यशने कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मा ऐकत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर इकडे यश म्हणतो की चालेल मा, आज घरात कोणीही जेवणार नाही, अनुष्का पण नाही, पार्थ पण नाही, कोणीही जेवणार नाही जर तू येणार नसशील तर. कारण आजपर्यंत एवढी संकट आलेली आहेत पण प्रत्येक वेळेस त्या संकटावर मार्ग काढायला तू शिकवलेला आहे. तू आम्हाला खंबीरपणे सांगितलेलं आहे की काळजी करायची गरज नाही, कारण काहीही झालं तरीही आपण सगळे एकत्र आहोत, मी आहे ना असं तू बोललेली आहे. आणि मग आज का असं यशचं असं म्हणणं असतं. आणि यश मात्र माला समजवत असतो. माशी तो शांतपणे बोलत असतो
आणि माला सांगत असतो. त्याचबरोबर इकडे मा म्हणत असते की ठीक आहे, कारण आता घरात पार्थ आणि अनुष्काला पण जेवण दिलं जाणार नसेल तर मात्र इकडे यशला मात्र आता इकडे माला धक्का बसलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की यामी आणि त्याचबरोबर पौर्णिमा मात्र आता रडायचं नाटक करत असते. देवाच्या समोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते की माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, मी त्या कावेरीला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. हे सगळं नाटक तिचं चाललेलं असतं आणि त्याच वेळी मा तिकडून येत असते. सगळेजण पाहत असतात, सगळेजण आलेले असतात. आता सगळे घरातले जेवायला बसणार असतात. तेव्हा विद्या आणि निशाला त्या मा सांगू लागते की आधी मुलांना आणि पुरुष मंडळींना जेवायला वाढा, त्यानंतर बाकीचे जेवायला बसतील, असं माचं म्हणणं असतं. माने स्पष्टपणे या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आता पौर्णिमा जी रडायचं नाटक करत असते, तिचं जे सोंग चाललेलं असतं ते सगळ्यांच्या समोर येणार असतं. कारण तिचं जे नाटक आहे ते पाहून घरातले सगळेजण मला समजवू लागतात, मला सांगू लागतात की पौर्णिमा काकीला तिची चूक समजलेली आहे, आपण तिला समजून घेतलं पाहिजे, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि सगळेजण समजवू लागतात. पौर्णिमा रडत असते, ती म्हणत असते की खरंच मला माफ करा वहिनी, माझ्याकडनं चूक झालेली आहे, मला कावेरीला धडा शिकवायचा होता म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता वहिनी, असं म्हणत ती रडतच समोर आलेली असते. आणि तेव्हा मात्र यश समजवू लागतो मला म्हणत असतो की अगं पौर्णिमा काकूने अगदी तिच्याकडून चुकून झालेलं आहे, तिला असं वाटलं नव्हतं की याचे परिणाम इतके वाईट होतील, तिच्या लक्षातही आलं नाही. तेव्हा मात्र मा इकडे बोलायला सुरुवात करतात की हे बघ पौर्णिमा, ही चूक झालेली आहे, ती तुझी पहिली आणि शेवटची. कसं आहे, त्या मुलीला धडा शिकवण्यासाठी तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, कारण तू जे काय पाऊल ओलांडलेलं आहे, काही मर्यादा ओलांडलेल्या आहेत, त्यामुळं आपल्या घराची आबरू वेशीवर टांगलेली आहेस. मला त्या जेलमध्ये पाठवलेलं आहे, तिथं काय आपल्या घराबद्दल बोललं गेलं ह्याची तुला कल्पनासुद्धा नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. मला खरं तर खूप राग आलेला असतो, पण आता इकडे पौर्णिमाला त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे ना, ठीक आहे असं म्हणत मा समजून घेते. परंतु यश मात्र इकडे विचार करत असतो. यश म्हणत असतो की नाही, हे सगळं काहीतरी वेगळं आहे. आणि मग इकडे माने समजून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की जेवायला वाढायला घ्या. विद्या आणि त्याचबरोबर इकडे निशा या दोघींनाही सांगितलेलं आहे. आणि माने आता समजून घेतलेलं आहे ते म्हणजे पौर्णिमाला सांगितलेलं आहे ही तुझी पहिली आणि शेवटची चूक. तुला माहिती आहे जर तू पुन्हा चूक केली तर काय होऊ शकतं याची कल्पना तुला माहितीच आहे, मी काय करू शकते. त्यानंतर मा स्वतः देवाच्या पुढे येतात. तिथे देवाच्या पुढे येऊन त्या नमस्कार करतात, कारण एवढं मोठं संकट आलेलं होतं, पण धर्माधिकारी कुटुंबाला संकटातून बाहेर काढणारी ही कावेरी आहे. त्यामुळं तर धर्माधिकारी कुटुंब हे संकटातून सुखरूपपणे बाहेर पडलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र इकडे यश पाहत असतो, कारण यशला कावेरीने सांगितलेलं असतं की मला समजवायला, आणि त्याचबरोबर कावेरीने सांगितल्यामुळं मानला यशने समजवलेलं असतं आणि पौर्णिमा काकीला माने माफ केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यामी आलेली असते आणि यामी म्हणत असते, बघितलं ना, त्या मुलीला घराबाहेर काढण्यासाठी तू एवढा मोठा घातलास आणि त्याचबरोबर हे सगळं केलेलं आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, घराबाहेर जायची वेळ तुझ्यावर आलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ती म्हणत असते की कायमस्वरूपी आत्ता जे काही घडत आहे ना त्याला तू जबाबदार आहे, त्यामुळं त्या मुलीचं स्थान या घरातलं बळकट झालेलं आहे, पण तुझी मात्र वाट लागलेली आहे. इकडे आता सगळ्या घरातल्या महिला जेवायला बसत असतात आणि तेव्हा इकडे विद्या जी आहे ती एक ताट घेऊन वाढून चाललेली असते. तेव्हा यश म्हणतो की विद्यावेणी हे ताट कोणासाठी घेऊन जाते तुम्ही? त्यावरती ती म्हणते की कावेरी वहिनींसाठी. तेव्हा यश म्हणतो की आई मा, आपल्या घरामध्ये पाहुण्यांना पण असं त्यांच्या रूममध्ये जेवण दिलं जात नाही, तर हे असं का, मग त्यांच्यासाठी आपण असं का करतोय, असं यशचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र मा म्हणते की जा बोलावून आण त्यांना, असं सांगितलं जातं. आणि मग कावेरीला बाहेर जेवायला बोलवलं जातं. कावेरी खुश झालेली असते. फायनली कावेरीला आता सगळ्यांच्या सोबत जेवायला मिळणार असतं. त्याहीपेक्षा कावेरीसाठी एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे चिकू या घरात कसा राहणार आहे ही गोष्ट तिच्यासाठी महत्त्वाची असते. चिकूला राहण्यासाठी ही जी लोकं आहेत ही कशी आहेत हे महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळं इथे आता माकडे येते ती आणि मा यांना नमस्कार करू लागते. परंतु
मा मात्र म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला इथे जेवायला बोलवलेलं आहे याचा अर्थ असा नाही की तुला या घरातला मी सुनेचा मान दिलेला आहे, कारण तुला जेवायला बोलवलेलं आहे आणि हे घरातल्या सगळ्यांनाच वाटत होतं म्हणून बोलवलेलं आहे, असं मा बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा यश तिथं असतो आणि यश म्हणत असतो की मा, तरी पण मा मात्र शांतच असतात, मा काहीच बोलत नाहीत. आणि मग यश त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यशने सनीला कॉल केलेला असतो. कावेरीला जेवायला बसण्याचा मान तर मिळालेला असतो, पण तरीही आत्ता एक मोठी गोष्ट असते, ती म्हणजे कावेरीमुळं आपलं घर वाचलेलं आहे, सुखरूपपणे आपली मा बाहेर आलेली आहे. यामुळं आता सनीबरोबर यश बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सनी म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तुझ्या लक्षात येत नाहीये यश, अरे ती खरंच खूप हुशार निघालेली आहे. तुला माहिती आहे का तिने काय केलेलं आहे, अरे तुझं मन जिंकलेलं आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये यश, असं म्हणत त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे यश विचार करत असतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी जी आहे ती विद्याबरोबर भाजी निवडत बसलेली असते. दोघीही भाजी निवडत असतात आणि त्यासोबतच मा यांनी इकडे घेतलेलं असतं ते म्हणजे चिकूला. मा चिकूच्या जवळ असतात, चिकूसोबत बोलत असतात आणि चिकूला अगदी बऱ्याच गोष्टी शिकवत असतात, आज स्तोत्र शिकवत असतात. चिकू मात्र शांतपणे ते सगळं ऐकत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं विद्या त्याचबरोबर कावेरी दोघीही पाहत असतात. चिकूही मा यांच्यासोबत खुश असतो, त्यालाही खूप छान वाटलेलं असतं आणि त्यासोबतच कावेरी पण अगदी सुखावलेली असते, कारण तिला जाणवत असतं की चिकू जो आहे तो इथे यांच्या घरामध्ये खुश आहे, म्हणजे मासोबत तो तिथे चांगला रमलेला आहे, तिथं चांगला रुळू शकतो. ही गोष्ट मात्र चांगलीच लक्षात आलेली असते. चिकू मात्र मासोबत बोलत असतो. तेवढ्यातच यश तिथे येतो आणि सराफांचा फोन आलेला होता. मा असं ठरलेलं होतं ना सराफांकडे जायचं आहे आणि त्यासोबतच बऱ्याच गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आणि ते तुझं डायमंडचं जे पेंडन आहे ते हे करायचं आहे असे यश सांगू लागतो. तेव्हा मा म्हणतात की हो रे, लक्षात आलं माझ्या, चालेल मी जाईल आणि मी तुझ्याकडे देते आणून, ते थांब आत्ताच देते म्हणजे तुला ते सराफांकडे देता येईल, असं मा यांचं बोलणं चाललेलं असतं. यशने चिकूला उचलून घेतलेलं असतं. चिकू पण यश सोबत खेळत असतो, खुश असतो. कावेरी आणि विद्या दोघीही भाजी निवडत असतात, स्वयंपाकाची तयारी करत असतात. कावेरीला जसं जमेल तसं तीही कामामध्ये मदत करत असते आणि त्या नवख्या घरामध्ये रुळलेली असते फक्त ती आपल्या चिकूसाठी, कारण काऊला तिने शब्द दिलेला असतो की जोपर्यंत ते हात सुरक्षित नाही ज्या हातांमध्ये मी चिकूला देणार आहे तोपर्यंत मी चिकूचा आई म्हणून सांभाळ करेल, असं तिनं सांगितलेलं असतं. त्यासोबतच आपल्या पाहायला मिळतं की माने ते पेंडन काढलेलं असतं आणि ते डायमंडचं जे पेंडन आहे ते निशाकडे ते देते आणि निशाला सांगू लागते की हे पेंडन आहे ना आत्ताच यशकडे नेऊन दे, यश ते सराफांकडे घेऊन जाईल, असं ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच यश मात्र आता सराफांकडे ते पेंडन घेऊन निघालेलं असतो आणि त्यासोबतच यश इकडे चिकूला घेतलेलं असतं. निशा जी आहे ती पेंडन घेऊन येते आणि ते पेंडन आहे निशा देत असते आणि त्यासोबतच निशा बोलत असते. आणि मग कावेरी जी आहे ती तिथे आलेली असते. कावेरी चिकूला बघत असते, ती म्हणत असते की द्या इकडे, परंतु चिकू कावेरीला पाहता क्षणी बोलतो तो म्हणजे माशी, असं तो पटकन बोलून जातो. कावेरीला पण धक्का बसलेला असतो की चिकू अचानक काय बोललेला आहे, म्हणजे चिकू असं कसं बोलला, का चिकू तिला मावशीच म्हणत होता, ही गोष्ट मान्य आहे, पण आज यशच्या समोर तो बोललेला असतो. तेव्हा मात्र यश म्हणू लागतो की आता चिकू काय म्हणाला. चिकू तर आनंदाने हे सगळं बोललेला असतो, कारण चिकू लहानपणापासून म्हणजे जसं त्याला बोलायला आलेलं आहे तेव्हापासून तो कावेरीला माशीच म्हणत असतो, परंतु आत्ता यशच्या समोर तो माशी बोलल्यामुळे यशला धक्का बसलेला असतो. यशने ते ऐकलेलं असतं आणि यश विचारत असतो की तो आता काय बोलला. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की नाही, तो मम्मा बोलला. तेव्हा यश म्हणत असतो नाही नाही, तो माशी बोलला आत्ता. तेव्हा कावेरी म्हणते नाही, तो मम्मा बोललेला आहे, तुम्हाला तसं वाटलं आहे. आणि मग ते पेंडन जे आहे ते यश उघडून बघत असतो आणि चिकूने ते पेंडन काढून घेतलेलं असतं आणि ते पेंडन जे आहे ते चिकूच्या हातामध्ये असतं. कावेरीने आता चिकूला घेतलेलं असतं आणि चिकू काका असं म्हणतो आणि यश मात्र खुश होतो, कारण चिकूने काका अशी हाक मारलेली असते. आणि त्यासोबतच इकडे चिकू जो आहे
तो यश बरोबर बोलत असतो. यशला काका म्हणतो आणि नेमकं त्याचे पेंडन आहे ते चिकूच्या हातात जातं. आणि तेव्हा मात्र इकडे आता यशला माहितीच नसतं आणि ते पेंडन चिकूच्या हातात आहे. आणि जाताना ते पेंडन जे आहे तिथे हॉलमध्येच त्या एका कोपऱ्यात तिथं चिकूच्या हातून पडतं. कावेरीला माहीतच नाहीये. आणि मग कावेरी इकडं फोनवरती बोलत असते, हो एवढे पैसे ॲडजस्ट करायला लागणार आहेत का, मी पाहते, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. परंतु आता यश तिचं बोलणं फोनवरचं ऐकतो आणि मग यश ते पेंडन आहे ते घेण्यासाठी तिथं आलेला असतो. तेव्हा कावेरी म्हणते, नाही चिकूच्या हातात नाही आहे ते पेंडन. तेव्हा आता यशला काळजी वाटायला लागलेली आहे. यशला असं वाटत आहे की ते पेंडन जे आहे ते हिनंच घेतलेलं आहे, हिने लंपास केलेला आहे आणि ते पेंडन घेऊन ही जाणार आहे असं यशला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र यश तिला बोलायला आलेला असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, पण यशला ती म्हणत असते की चिकूच्या हातात ते पेंडन नाही आहे. आता कावेरीला पैशांची गरज आहे ही गोष्ट पण आता इकडे यशला कळलेली आहे. आणि त्याचमुळं यश मात्र इकडे विचार करत आहे की नक्की ती हे पेंडन सराफाकडे घेऊन मोडून तर येणार नाही आहे ना, कारण ते पेंडन खूप महत्त्वाचं आहे असं यशचं म्हणणं आहे. आणि यश मात्र आता जेव्हा ते पेंडन आहे ते विचारण्यासाठी आलेलं आहे, पण त्याला आता भीती वाटायला लागलेली आहे की कावेरी ते पेंडन नेऊन सराफाच्या दुकानात मोडणार. आणि इकडे पाहायला मिळतं की यांच्याबरोबर यश जेव्हा जाणार असतो तेव्हा मात्र इकडे उद्या पूजा आहे. मग माने कावेरीला बोलवलेलं असतं आणि उद्यासाठी पूजा घातली जाणार आहे. तर माने सांगितलेलं असतं की या पूजेला तू बसायचं आहे, तू उदयची बायको आहेस म्हणून, असं स्पष्टपणे माने सांगितलेलं असतं. आणि कावेरी आता पूजेला बसणार असते. माझा हा निर्णय ठरलेला असतो आणि यश पिशवी घेऊन निघालेला असतो. कावेरी बाहेर जात असते. यशला वाटत असतं की नाही, हिनं काहीतरी पैशांचा गोंधळ करणार आहे असं यशला वाटत असतं. आणि म्हणूनच यश पण कावेरीच्या मागे जायला निघतो. तेव्हा मा म्हणतात की अरे यश, तू कुठे चाललेला आहे. तेव्हा यश म्हणतो की अगं मा, मी ते हे आणायला चाललेलो आहे, मग उद्या पूजा आहे ना, त्याच्यासाठी साहित्य हवं होतं ना, ते आणायला चाललेलो आहे. तेव्हा मा म्हणतात, अरे तू विसरलास का, ते साहित्य आणायला आपण दोघं जाणार होतो ना. तेव्हा यश विचार करू लागतोय की आता ही जर घराच्या बाहेर पडली आणि ते पेंडन जर हिनं विकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आणि त्याचमुळं इकडे यश मात्र विचार करायला लागलेला असतो. तो म्हणत असतो की काही करून मला लवकरात लवकर इच्छीला गाठणं गरजेचं आहे, हिच्या मागं जाणं गरजेचं आहे. जर का ते पेंडन गायब झालं तर खूप अवघड होणार आहे असं यशला वाटत असतं. आणि त्यामुळंच यश हा जाणार असतो. पण माने त्याला थांबवल्यामुळं आता गोंधळ झालेला असतो आणि त्यांना प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय. आणि इकडे सुलक्षणाने तर यशला थांबवून ठेवलेलं आहे. आता कावेरीला तर ते पेंडन घेतलेलं नाही. जेव्हा ते पेंडन घरातच सापडेल तेव्हा यशचा काय निर्णय असणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.